नमस्कार. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत व्हर्च्युअल क्लासमध्ये तुम्हा विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत. मी प्राची लुडवे आज तुम्हाला इयत्ता 6वी सामान्य विज्ञानमध्ये महत्त्वाचा पाठ शिकवणार आहे. चला तर पाठाला सुरुवात करूया. नमस्कार, मी प्राची लुडवे तुमची व्हर्च्युअल टीचर. आज तुम्हाला शिकवणार आहे इयत्ता 6वी सामान्य विज्ञानमधील एक महत्त्वाचा पाठ, तो म्हणजे साधी यंत्रे, सिंपल मशीन्स. या पाठाचा पुढील भाग आपण पाहणार आहोत. मागील भागात आपण यापैकी काही यंत्र पाहिली, त्यांचा अभ्यास केला. पहा, चित्र दिसतंय तुम्हाला. किती प्रकारची यंत्र आहेत बघा, आपण मोजूया इथे. बघा, इथे उतरण आहे, हा लाकूड फोडतोय, पाचर आहे, हे या ठिकाणी हा चाकं असल्यामुळे गाडी सहजतेने ओढतो आहे. चाक हे यंत्राची आपल्याला माहिती घ्यायची आहे. इथे हा स्क्रूड्रायव्हरने काय करत आहे, खिळा फिट करत आहे. आपण हे पाहिलं, स्क्रूड्रायव्हर एक प्रकारचं पाचर असते. हे सीसॉ आहे, हे आता आपण पाहणार आहोत त्या यंत्राचा भाग आहे. हे पण मुलगी पाणी काढते आहे, त्याला कप्पी म्हणतात, जिथे जे लावतात. ह्या काही यंत्रांचा यापैकी आपण अभ्यास केला आणि काही यंत्रांचा आपण यापैकी आता अभ्यास करणार आहोत. हे पहा, मागील भागात झालेली यंत्र आपण पाहिले. आज आपण एक नवीन यंत्र, तरफ, याची माहिती घेणार आहोत. तरफ म्हणजे काय माहिती आहे का बाळांनो? बघा, कधी कधी बघा शेतामध्ये किंवा रस्त्यात मोठासा एखादा दगड म्हणजे फसतो. हा बघा, मोठा दगड आहे आणि त्या दगडामुळे त्रास होत असेल समजा, तर दगड असा हलत नाही आहे, तर काय करतात माहिती? एक मोठा मजबूत दांडा, पहार असते बघा, पहार म्हणजे ना खणायची, तशा प्रकारे एक मोठा मजबूत दांडा घेतात आणि त्याच्या खाली दांडा तिरपा त्या आपल्या दगडाच्या खाली घुसवून एक असा छोटा लाकडी काय घेतात, लाकडी किंवा दगडाचा तुकडा घेतात. दुसरा तुकडा जो घेतलेला आहे तो सपोर्टसाठी घेतलेला आहे, कळलं? आणि मग काय करतात, हा सपोर्ट आहे आणि मग इथे ह्या माणसाने जिथे पकडलं तिथे तो बल लावणार, कळलं की नाही? बल लावणार तो आणि जोरात दाबणार. बघा, ह्या दगडाचा आधार घेतोय ना, ह्या दगडाचा आधार घेऊन इथे जेव्हा जोरात हा दाबणार ह्या लोखंडी दांड्याला, त्यावेळेला हा दगड पुढे सरकणार, बरोबर ना? तसं तिथे खाली पण दाखवलं बघा, इथे खिळा अडकला आहे, इथे खिळा आहे लाकडामध्ये आणि तो खिळा काढण्यासाठी अशा प्रकारची हातोडी असते बघा. ही हातोडी या खिळ्यामध्ये, हातोडीचा जो ओपन भाग असतो ना, तो खिळ्यामध्ये घुसवतात आणि ह्या गोल भाग त्या ठिकाणी जमिनीवर टेकवतात किंवा जे लाकूड असेल त्यावर टेकवतात आणि इथून खेचतात. इथे आपण काय करत आहोत, ई म्हणजे एफर्ट म्हणजे इथून आपण बल लावतो. काय करतो? बल लावतो आणि मग तो खिळा निघतो. हे बघा, ह्याचं कसलं माहिती आहे, लिंबू सरबत काढायचं एक यंत्र असतं, छोटंसं यंत्र आहे. कारण ही आपण सांगितलं, ही जी साधी यंत्र ती छोटीशीच असतात किंवा सिम्पलच असतात. तर त्यावर काय करतो, इथे बघा, इथे जॉईंट आहे, त्यानंतर या ठिकाणी तुमचं लिंबू आहे आणि तुम्ही इथे ही 2 हँडल जे आहेत ते काय करता, दाबता. त्यावेळेला लिंबूचा रस भांड्यात पडतो. इथे पण ही 2 मुलं सीसॉवर खेळत आहेत, एकदा इकडे होत आहेत आणि त्याच्या खाली मात्र एक सपोर्ट आहे बघा, पिवळ्या रंगाचा रॉड आहे की नाही. हा जर पिवळ्या रंगाचा हा जर लोखंडी रॉड नसता तर ह्यांना वरखाली करतात आलं नसतं. तर अशा प्रकारे दैनंदिन जीवनामध्ये अशी अजून बरीच उदाहरणं आहेत की ज्यामध्ये ह्या मजबूत दांड्यांचा उपयोग करून आपण काही छोटी कामं करू शकतो. हे बघा, हे दांडे मजबूत जर नसते तर लिंबूचा रस काढता आला नसता. हा दांडा मजबूत नसता तर खिळ्यामध्ये अडकवून खिळा काढता आला नसता. इथे सुद्धा हा दांडा जर मजबूत नसता, दगड हलला नसता. तर प्रत्येक ठिकाणी हे जे मजबूत दांडे जे आहेत, कळलं, किंवा सीसॉची ही जी मजबूत पट्टी आहे की जी ह्या आधारावर हलत आहे, तर ह्या सर्वांना तरफ असे म्हणतात. काय म्हणतात? तरफ म्हणजे काय, तर आधार. प्रत्येक ठिकाणी आधार मात्र घेतलेला आहे. पहा, इथे ह्याने हलवण्यासाठी आधार घेतला आहे. इकडे ह्या जो खिळा, हातोडा जो खिळा काढतो आहे, तर इथे टच होते बघा, टच करतो आहे की नाही, म्हणजे तिथे तो आधार घेत आहे, कळलं? या ठिकाणी बघा, इकडे हा स्क्रू लावला आहे. हा स्क्रू नसता तर तुम्ही लिंबू सरबत नसता काढू शकले. ह्या स्क्रूवर अडकवलेला आहे की ज्यामुळे हे 2 दांडे दाबले असता लिंबूमधून सरबत निघतो. इथे सुद्धा हा जो पिवळा रंगाचा दिसतो की नाही, त्याच्यावर फिट केलेली आहे ही पट्टी, लोखंडी मजबूत पट्टी, की ज्यामुळे ती एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला हलू शकते. मग ह्या सगळ्यांना, ह्या मजबूत दांडे की जे आधारावर काम करत आहेत, आधाराभोवती हलत आहेत,
परंतु ते मजबूत आहेत, ते वाकणार नाही. ते वाकले तर तुमचा प्रयोग होणार नाही. म्हणजे आधाराभोवती हलणाऱ्या आणि न वाकणाऱ्या दांड्याला तरफ असे म्हणतात. कळलं तुम्हाला तरफ म्हणजे काय ते? तरफ म्हणजे एक वस्तू नाही आहे. तरफ म्हणजे बऱ्याच वेगवेगळ्या वस्तू. आता तुम्ही पाहाल, आता मी दाखवणार आहे चित्र, की ज्यांच्यामध्ये मजबूत दांडा असतो, मात्र सपोर्ट सपोर्ट जो आहे त्याच्याशिवाय ते काम करत नाही. तुम्ही म्हणाल इथे हा खिळा असं न वाकवता सरळ उचलला तर नाही निघणार. मग जेव्हा तो सपोर्टवर जेव्हा तो दाब देतो त्यावेळेला खिळा पटकन निघतो. बरोबर ना? इथे सुद्धा हा दगडाने हलवला, हा सपोर्ट नसता घेतला तर दगड हलला नसता. कळलं तुम्हाला? तशा वगैरे आधाराभोवती हलणारे मजबूत दांडे आणि न वाकणारे जे मजबूत दांडे आहेत, ह्या जे आहे पकड दिसते, पकडचे दोन दांडे वगैरे, तर ह्यांना तरफ असे म्हणतात. हे बघा, इथे मी तर्फेची काही उदाहरणं दिलेली आहेत तुम्हाला. हे बघा, या ठिकाणी ह्याला हा बॉक्स हलवायचा आहे आणि त्याला तो हलत नाही आहे, तर इथे ह्याने सपोर्ट घेतला आहे बघा. आणि मजबूत पट्टी आहे बघा, आणि बस इथे ही पट्टी याच्यामध्ये घुसवली आहे आणि सपोर्टवर दाबली की आपोआप काय करणार आहे, हा खोका हलणार आहे. इथे सुद्धा काय दाखवलं आहे बघा. हे जे आपल्या हातोडी पक्कड वगैरे जे इलेक्ट्रिकच्या सामानामध्ये असतात की नाही, ही सगळी ह्या तरफ या प्रकारामध्ये मोडतात. इथे बघा, हा चिमटे एकच वस्तू 3 ठिकाणी दाखवल्या. अक्रोड आहे समजा, तर तो कसा पकडला आहे बघा, कुठे दाब दिला आहे बघा. इथे हात माहिती ना, घरी आपल्या असतो चिमटा पापड भाजण्यासाठी, तर मागे जॉईंट असतो आणि मध्ये दाबावं लागतं आणि पुढे वस्तू असते. बरोबर. हा सुपारी फोडायचा अडकित्ता माहिती आहे, आपल्या घरी आजी आजोबा असतील तर वापरत असतील. इथे दाब दिला बघा, जिथे त्या माणसाने पकडलं आहे ना तिथे तो दाब देतो आहे. दाब म्हणजे काय करतो आहे, बल लावते आपल्या हाताने, आणि इथे ही वस्तू इथे जोडलेली आहे. कळलं? आणि मग हे सुपारी फुटणार आहे. या पक्कडमध्ये काय पुढे बल लावतो आहे, इथे मध्ये अडकवलेलं आहे आणि पुढे वस्तू आहे. म्हणजे मी जे बोलते ना की पुढे वस्तू, मध्ये जॉईंट आहे आणि मागे बल लावलं आहे, तर ह्या ज्या 3 शब्द जे आहेत त्या 3 शब्दावरून ह्या तर्फेचे 3 प्रकार पडतात. हे बघा, या ठिकाणी हे चित्र तुम्हाला मी दिले ना, तर तर्फेचे 3 प्रकार कोणते पडतात? तर पहिली तरफ नंबर 1 किंवा पहिली तरफ, नंतर दुसरी तरफ, तरफ नंबर 2 आणि तिसरी तरफ, तर्फेचा तिसरा प्रकार, असे 3 प्रकार पडतात. आणि कोणावरून पडतात? ही जी स्थानं म्हणजे तुमचा जो फाल्क्रम इंग्रजी शब्द आहे. कळलं? मग टेकू तुम्ही कुठे घेतलेला आहे, टेकू कुठे लावला आहे वस्तू हलवण्यासाठी, तुम्ही बल कुठून लावता आहे, हे इंग्रजी शब्द आहेत. आणि लोड म्हणजे भार, हे 3 शब्द आहेत. लोड म्हणजे काय? भार, तुम्ही ज्या ठिकाणी तुमची वस्तू आहे. फाल्क्रम म्हणजे टेकू, हे मराठी शब्द तुम्हाला दाखवणार आहे पण इंग्लिश शब्द बघा, टेकू. आणि एफर्ट म्हणजे तुम्ही जिथे बल लावताय. तर मग ह्या माणसाने काय केलं आहे, ही एक तरफ आहे, मजबूत दांडा आहे, एका बाजूला 1 टन वजन ठेवलं आहे. बरोबर. आणि तो इथून बल लावत आहे, ज्या बाजूला बल लावतो त्या भागाला एफर्ट म्हटलं आहे. आणि इथे खाली टेकू आहे बघा, फलक्रम म्हणजे टेकू, आधार जो घेतलेला असतो ना, आधाराभोवती हलणाऱ्या त्या आधाराला टेकू म्हणतात किंवा फलक्रम म्हणतात. आणि ज्या ठिकाणी तुम्ही वजन ठेवलं त्या भागाला लोड म्हणतात. लोड किंवा भार, मराठीमध्ये काय शब्द आहे? भार. मग हा जो भार, हा टेकू आणि हा बल, ह्यांची स्थानं कुठे आहेत त्यावरून 3 प्रकार तर्फेचे पडतात. तर ह्या चित्रामध्ये टेकूमध्ये आहे बघा, आणि लोड आणि एफर्ट, लोड म्हणजे बल आणि लावलेलं भार, हे 2 बाजूला आहेत. तर हा आहे तर्फेचा पहिला प्रकार. बघा या ठिकाणी दिले. लिव्हर कॅन बी डिस्क्राईब. व्हॉट इज लिव्हर? इंग्रजीमध्ये व्याख्या आहे बघा. लिव्हर म्हणजेच तरफ. कॅन बी डिस्क्राईब ॲज ए लॉंग रिजिड बॉडी. एक लांबलचक काय, रिजिड म्हणजे मजबूत बॉडी, कोणताही पदार्थ, विथ ए फलक्रम अलॉंग इट्स लेंथ. फलक्रम म्हणजे टेकू किंवा आधाराभोवती हलणारा. कळलं की नाही? फलक्रम शिवाय आपण त्याला काय म्हणू शकत नाही, तरफ म्हणू शकत नाही. समजलं तुम्हाला? आता हे 3 शब्द आपण काय आहेत ते पाहूया. द ऑब्जेक्ट, लोड, फलक्रम आणि एफर्ट. आता तुम्हाला मी सांगितलं. लोड म्हणजे काय? द ऑब्जेक्ट विच यू आर लिफ्टिंग. जी वस्तू आहे बघा, इथे हिरवी दिसते आहे, ही हिरवी दिसते या ठिकाणी. इथे हा लोड म्हणजे काय? हे 50 किलोचं ह्याने काय ठेवलं आहे, डब्बा ठेवलेला आहे. मग तुम्ही जी वस्तू, आपण मराठीमध्ये त्याला भार शब्द आहे, जी तुम्ही हलवण्याचा प्रयत्न करत आहात ती वस्तू, तिला म्हणतात लोड किंवा भार, मराठीमध्ये भार. फलक्रम म्हणजे काय? फलक्रम इज द पॉईंट ॲट विच लिव्हर पिवोट्स ऑर रेस्टेड. लिव्हर जे ठिकाणी काय झालं आहे, रेस्ट घेते आहे किंवा चिकटलं आहे की थांबलं आहे, की ज्याचा उपयोग हलवण्यासाठी होतो आहे,
किंवा रेस्ट केलेले आहेत अशा भागाला फलक्रम असे म्हणतात. इथे बघा, इथे फलक्रम त्रिकोणी दाखवलं की नाही, इथे हा खाली ओंडका दाखवला आहे, तो फलक्रम आहे. आणि एफर्ट म्हणजे काय, तर फोर्स अप्लाइड टू मेक द ऑब्जेक्ट मूव. तुमचा ऑब्जेक्ट हलवण्यासाठी, वर खाली हलवा, सिसॉसारखं किंवा जागेवरून हलवा, हे हलवण्यासाठी तुमचं हे ऑब्जेक्ट आहे ना, हे हलवण्यासाठी तुम्ही जे बल लावतात, इथे हा मुलगा हाताने बल लावतो ना, एफर्ट बघा खाली ढकलण्यासाठी. इथे हा मुलगा त्याच्यावर बसला आहे डायरेक्ट, तर तुम्ही जिथून बल लावता त्या बलाला काय म्हणतात, एफर्ट असे म्हणतात. तर्फेचे 3 शब्द जे आहेत, 3 भाग, तर्फेचे 3 भाग, लोड, फलक्रम आणि एफर्ट. तर ह्यावरून तर्फेचे 3 प्रकार पडतात. तर्फेचे भाग मी आत्ता सांगितले तेच मराठीमध्ये आहे, बल, टेकू, भार, कळलं ना. तर्फेचा दांडा ज्या आधारावर टेकलेला असतो त्याला तर्फेचा टेकू म्हणतात. तरफ टेकूभोवती फिरते आणि तर्फेने जी वस्तू उचलली जाते, आपण वस्तू तिला भार म्हणायचं. टेकूपासून भारापर्यंत तर्फेचा जो भाग असतो त्याला भारभुजा म्हणतात. हे बघा, इथे हा चित्र बघा, आता इथे हा पेन्सिल ही टेकू आहे ना, इथे भार ठेवला आहे आणि इथे तो दाबतो आहे. मग ज्या ठिकाणी भार आहे तो टेकूपासून भारापर्यंत, ही साईड आहे ना, तर्फेचे 2 साईड, ह्या पट्टे 2 साईड झाले ना पेन्सिलमुळे. मग पेन्सिलच्या बाजूने, भाराच्या बाजूने जी साईड आहे तिला भारभुजा म्हणतात. आणि लोडाच्या बाजूने जी साईड आहे, लोड म्हणजेच भार, एफर्ट म्हणजे बल लावताय की नाही, त्या बाजूने जी साईड आहे तिला काय म्हणतात, बलभुजा म्हणतात. तर आर्म ऑफ लिव्हर फ्रॉम फलक्रम, आर्म ऑफ लिव्हर म्हणजे काय, आर्म म्हणजे साईड ना, पार्ट ऑफ लिव्हर. फ्रॉम फलक्रम, फलक्रम म्हणजे टेकूपासून कुठपर्यंत, अप टू लोड, लोड म्हणजे भारापर्यंत. दॅट साईड इज कॉल्ड ॲज लोड आर्म. इथे लिहिलं बघा, लोड आर्म. लोड आर्म म्हणजेच काय, भारभुजा, बरोबर. अँड द सेकंड पार्ट, पेन्सिलीपासून इकडचा भाग जो आहे, द आर्म ऑफ लिव्हर फ्रॉम फलक्रम टू एफर्ट. एफर्ट म्हणजे जे बल लावलं आहे ना तिथपर्यंतची जी साईड आहे, दॅट इज कॉल्ड ॲज एफर्ट आर्म. त्याला काय म्हणतात, एफर्ट आर्म असे म्हणतात. तर हे झाले तर्फेचे भाग, काय, बल, टेकू आणि भार. इंग्रजीमध्ये काय म्हणायचं, टेकूला फलक्रम, एफर्ट आणि लोड. हे बघा, तर पाहूया आपण तर्फेचे वेगवेगळे प्रकार. हे बघा, तर्फेचे आता वेगवेगळे प्रकार कोणते आहेत. क्लास 1 लिव्हर. क्लास 1 लिव्हर म्हणजे तर्फेचा पहिला प्रकार. पहिल्या प्रकारामध्ये काय असतं, क्लास 1 लिव्हरमध्ये चित्रात पहा बरं, फलक्रम इथे मध्ये आहे बघा, मध्ये म्हणजे अगदी मधोमध सेंटरला असं नाही, कुठेही, पण तो फलक्रम म्हणजे टेकू मध्ये दिसला पाहिजे, कळलं. आणि ह्या बाजूला लोड आहे म्हणजे भार आहे, आणि ह्या बाजूला एफर्ट म्हणजे तुम्ही बल लावणार आहात, है ना. इथे लिहिले बघा पोझिशन, मी बल, टेकू, भार. म्हणजे तर्फेचा पहिला प्रकार काय, या पहिल्या प्रकारामध्ये टेकूमध्ये असतो व एका टोकाला भार आणि दुसऱ्या बाजूला बल आहे, बरोबर ना. टेकूमध्ये आहे आणि भार आणि बल 2 वेगवेगळ्या बाजूला आहेत. ते मध्ये काय ते लक्षात ठेवायचं म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पहिला प्रकार एकदम सोपा, टेकूमध्ये. दुसऱ्या प्रकारामध्ये काय बघा, लोडमध्ये आहे. काय आहे, लोड म्हणजे बघा, आता समजा एक ढकलगाडी आहे कचऱ्याची, तर इथे किंवा रेतीची, तर इथे रेती भरलेली असते ना आतमध्ये, म्हणजे भार, वस्तू इथे आहे, कळलं. तर हा लोड आहे. जॉईंट पुढे आहे बघा, चाक असतं फिरवण्यासाठी, ते पुढे आहे. ह्या आधारावर ही गाडी पुढे पुढे जात असते, म्हणजे हा आधार आहे, हे चाक म्हणजे. मग त्याला म्हणायचं टेकू. आणि इथे आपण बल लावतो, एफर्ट, बरोबर. म्हणजे हा जो दुसरा प्रकार आहे त्या लोडमध्ये, भारमध्ये असतो, लक्षात ठेवा. आणि तिसरा प्रकार जो आहे भार, बल आणि टेकू, त्यामध्ये बलमध्ये बघा, एफर्ट, इथे आपण बल लावतो. हे असतो ना, नावाड्याच्या हातामध्ये असतो की नाही, हे हलवण्यासाठी, बोट वलवण्यासाठी, वल्ल म्हणतो आपण. तर इथे आपण काय करतो, हे पाण्यामध्ये घुसवतो नाही का, मातीले, आणि बल इथे लावतो आणि टेकू ह्या ठिकाणी. अशा प्रकारे तर्फेचे 3 प्रकार आहेत. या चित्रातसुद्धा दिलेलं आहे पहा, कुठे कुठे आहे. क्लास 1 तरफ म्हणजे पहिल्या प्रकारची तरफ, पहिल्या प्रकार तरफामध्ये टेकूमध्ये तिन्ही ठिकाणी 3 कलरच घेतलेले आहेत. लाल म्हणजे टेकू, निळा म्हणजे तुमचा भार, पिवळा म्हणजे तुम्ही बल लावता. पक्कड बघा, पकडला तुम्ही इथे बल लावता की नाही, आणि टेकूमध्ये आहे. तर मी पक्कड जे आहे, सगळ्या पकडी ज्या असणार ना त्या सगळ्या पहिल्या प्रकारात मोडतात. आणि जो अडकित्ता असतो, सुपारी फोडायचा जो आहे, आता या ठिकाणी बघूया काय, पिवळं काय, एफर्ट, इथून बल लावणार आपण, बरोबर. इथे आधार आहे बघा, आणि मध्ये तुमची वस्तू असते. हे लिंबू सरबत काढायचं जे मगाशी दाखवलं ना यंत्र, किंवा अडकित्ता तुम्हाला दाखवला,
तर त्यामध्ये काय असतं, मध्ये आपण काय करतो, आपण मध्ये भार म्हणजे मध्ये वस्तू ठेवतो. निळ्या रंगाचा ॲरो म्हणजे भार. आणि इथे जॉईंट असतो. जॉईंट हा फलक्रम झाला. म्हणजे दुसऱ्या प्रकारामध्ये काय, भारमध्ये. आणि तिसऱ्या प्रकारामध्ये काय बघा, पिवळ्या रंगाचं काय, एफर्ट. एफर्ट म्हणजे बल. आपल्या पापडाचा चिमटा आपण मध्ये पकडतो, इथे नाही पकडत, इथे जॉईंट आहे. जॉईंट म्हणजे टेकू. आपण इथे पकडतो दाब द्यायला. आणि मग इथे काय होतं, ह्याच्यामध्ये पकडीमध्ये, या चिमट्यामध्ये ह्या इथे तुमचा पापड किंवा काही जे असेल, गावी बघा निखारा उचलायला माहिती आहे ना, निखारा उचलायला वापरतात चिमटा चुलीतला. तर तो मोडतो प्रकार 3मध्ये. पाहूया आपण ह्या प्रकारामध्ये काय काय मोडतं. आत्ताच तुम्हाला मी सांगितलं फलक्रममध्ये असलेला प्रकार पहिला. बघा दाखवलं ते चित्र मी तुम्हाला पुन्हा दाखवलं. टेकूमध्ये आहे पहा, आहे ना. आपला जो तराजू असतो तो ह्या प्रकारात मोडतो बाळांनो. पण तराजूला इथे जॉईंटमध्ये आहे. आणि ह्या जॉईंटवर ह्या दोन बाजूला दोन तराजूचे जे दोन बाजू कोणत्या झाल्या आहे, आपली बल आणि भार. इथे तुम्ही वजन ठेवलं आहे ते होणार भार. आणि जिथे तुम्ही वजन किती आहे मोजण्यासाठी ठेवता तिथे बल तुम्ही ठेवता. बरोबर ना. तर आपला बॅलन्स जो तराजू ह्या प्रकारामध्ये मोडतो. तुम्हाला पक्कड मी सांगितलीच, आपली घरची जी पक्कड असते ती, व इलेक्ट्रिकची कामं करण्याकडे असणारी पट्टी जी आहे, त्या सगळ्या ह्या पहिल्या प्रकारात मोडतात. अजूनही बघा तुम्हाला उदाहरणं दिली आहेत मी. पहिल्या प्रकारामधले पाणी काढतात ना हापसीने, त्यामध्ये इथे जॉईंट आहे. इथे जॉईंट असतं बघा, हा इथे जो आतमध्ये जो जातो की नाही रॉड, तो जॉईंट आहे. आणि पुढे पाणी पडतं, इथे तुम्ही तुमचं भार इथे आहे. आणि ह्या ठिकाणाहून तुम्ही हलवता म्हणजे इथे बल लावता, बरोबर ना. तर बल, टेकू, भार हे पहिल्या प्रकारामध्ये मोडते. अजून एक चित्र दाखवलं आहे बघा या ठिकाणी. हां, ही घरची पक्कड मी दाखवले, घरची पक्कड. त्यानंतर सीसॉ बघा, सीसॉसुद्धा पहिल्या प्रकारामध्ये मोडतो. तर सीसॉसुद्धा पहिल्या प्रकारामध्ये मोडतो. कैची दाखवले बघा, कैचीसुद्धा या ठिकाणी मध्ये जॉईंट आहे. इथे आपण बल लावतो, बरोबर ना. आणि इथे वस्तू कापली जाते, त्यामुळे ती पण तरफ आहे. पण एक महत्त्वाचं लक्षात ठेवा ना, पक्कड किंवा मगाशी जी दाखवलेली पक्कड आणि कैची हे दोन तर्फा मिळून जोडलेले आहेत. हा एक मजबूत दांडे आहेत ना दोन्ही ठिकाणी. मग दोन मजबूत दांडे एका स्क्रूवर काय केले आहेत, अटॅच केलेले आहेत. तो जो आपण टेकू म्हटलं. कैचीमध्ये पण तसं दोन तर्फा एकत्र येऊन ह्या वस्तू तयार होतात. ह्या ठिकाणी एक तरफ म्हणजे फक्त एक दांडा उपयोगाचा नाही, बरोबर ना. आता पाहूया आपण तर्फेचा दुसरा प्रकार. दुसऱ्या प्रकारामध्ये मी काय सांगितलेलं, भारमध्ये, लोडमध्ये. बघा हे चित्रात दाखवलं आहे, लोडमध्ये. आणि लोडमध्ये ठेवून आपण काय करतो, दोन बाजूला इथे आहे त्याचा टेकू आणि इथे आहे एफर्ट. एफर्ट म्हणजे काय, तुम्ही जे बल लावणार ते. मग त्यातली उदाहरणं बघूया. व्हील बॅरो, ही जी आहे ना ढकलगाडी जी असते, त्यामध्ये बघा इथे मध्ये तुम्ही लोड ठेवला आहे, इथून तुम्ही बल लावताय. आणि इथे तुमचं काय आहे, फलक्रम टेकू आहे. त्यामुळे जी कचऱ्याची गाडी किंवा लहान मुलांची जी बाबा गाडी असते ती. त्यानंतर बॉटल ओपनर, सोड्याची बॉटल ओपन करायचं ओपनर असतं बघा, माहिती आहे ना. ते ओपनरसुद्धा इथे पुढे आपण इथे ते ह्या ठिकाणी ही वस्तू आहे समजा, इथे अडकवतात आणि पुढे ना इथे दाब देतात झाकणावर. आणि ज्या ठिकाणी दाब देतात म्हणजे काय, त्या ठिकाणी टेकवतात. दाब देतात म्हणण्यापेक्षा मी टेकवतात. आणि टेकवून झाल्यावर इथून बल लावतात आणि ते सोडा वॉटरचं झाकण उघडतं. त्यामुळे सोडा वॉटर बॉटलचं ओपनर जे आहे ना, बॉटल ओपनर, ते पण ह्या प्रकारात मोडतं. पेपर कटर, पेपर कटरसुद्धा या प्रकारामध्ये मोडतो. बघा कसं पेपर कटरला इथे टेकवलेलं आहे आणि इथे हे पेपर पकडलेला आहे, जो पेपर कापायचा आहे तो. आणि इथे आपण ब्लेडवर ह्या काय करतो, बल लावतो. पेपर कटर, परत हे बॉटल ओपनर, हा व्हील बॅरो. आणि अजून आपल्याला पुढे उदाहरणं मिळतील की जी दुसऱ्या प्रकारात मोडतात. बघा इथे हा लोड, भार, टेकू आणि काय एफर्ट म्हणजे बल. आता तिसरा प्रकार पाहूया. तर तिसऱ्या प्रकारामध्ये काय आहे, बलमध्ये आहे. काय मध्ये आहे, बलमध्ये. हा बघा हा चिमटा आपल्या घरातला, हा चिमटा ना असा बघा गावी बघा चुलीमध्ये लाकडं पेटवून निखारे काढायचे असे बाजूला तर वापरतात. आणि आपल्या घरी असेलच पापड पकडायला, तो चिमटा मागून जॉईंट असतो. आणि मग आपण इथे मध्ये बल लावतो, थोडंसं अजून इथे खाली पण धरतो आपण. आणि इथे तुम्ही जी वस्तू पापड वगैरे काय असेल, निखारा असेल तो पकडता. म्हणजे त्यामध्ये बलमध्ये आणि भार आणि टेकू साईडला. त्याचं अजून एक बेस्ट एक्झाम्पल म्हणजे मासे पकडण्याचा गळ असतो, माहिती आहे ना, मासे पकडायचा गळ, तो तिसऱ्या प्रकारामध्ये मोडतो. इथे बघा हा लोड आहे ना, हा मासा आहे आणि मागे त्याने आधार लावला आहे बघा, आपल्या तो टेकवतो, बरोबर ना. इथे आपल्या तो बॉडीला तो टेकवतो आणि इथे तो बल लावतो इथे
पकडणार आणि तिथून तो मासा पकडण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे हे जे आहे मासा पकडण्याचा जो गळ जो आहे किंवा हा आपला चिमटा हे तिसऱ्या प्रकारामध्ये मोडतात. हे बघा या ठिकाणी दाखवले, अजून उदाहरणं दाखवले आहेत मी. हा भार आहे, टेकू आहे आणि काय एफर्ट, बल आपण मध्ये लावतो. हे बघा आईस टॉंग्स, बर्फ पकडायचं चिमट्यासारखंच आहे ना आपला घरातल्या पापडाच्या चिमट्यासारखंच आहे. आईस टॉंग्स म्हणजे बर्फ पकडायचा चिमटा आहे हा. हा जरा वेगळा असतो बा बर्फ पकडायचा. इकडे जॉईंट आहे, इथे बल लावतो आणि इकडे तुमचं वस्तू असणार या दोन तोंडांच्या आतमध्ये भार. ब्रूम, उंच मोठी झाडू असते बघा, कचरा घरातले कोळिष्ट वगैरे साफ करण्याचे, तिला तुम्ही इथे टेकवता फालक्रम, मध्ये बल लावता, अंगाजवळ असं धरता तुम्ही, मध्ये बल लावून असं झाडू हलवता, बरोबर ना. म्हणजे इथे तुमचा लोड आहे, इथे भार आहे आणि हा भार हलवण्यासाठी मध्ये बल लावता. हाताचं सुद्धा, हात माहिती असं जमिनीवर टेकवून आपण अशा प्रकारे करतो बघा. आपलं किती ताकद आहे माझ्या हातामध्ये म्हणून आपण असं बघा वरती करतो. म्हणजे ही जी भुजा आहे ना आपल्या हाताची, ही भुजा आपण वर करत असतो बघा. ही जी भुजा आहे ना ती आपण वर करतो, पण तो टेकवतो कुठे आपण, इथे कोपराजवळ हात टेकवतो टेबलावर, बरोबर ना. तर मी इथे फालक्रम लिहिलं आहे बघा, कळलं. आणि इथे तुमच्या हातावर तुमच्या काहीतरी लोड दिल्याचा मोठा गोळा आणि सांगितलं उचला आता, तर तिथे गोळा म्हणजे भार आहे, तर तुमच्या हाताला मध्ये या ठिकाणी तुम्हाला बल लावावं लागतं. तर आपण जो हात दुमड, कोपरातून हात दुमडतो, हा तर्फेच्या तिसऱ्या प्रकारामध्ये येतं. बघा हे अजून मी चित्र दाखवले एकत्र. आता प्रत्येक प्रकारात कोणती उदाहरणं आहेत बघा. क्लास 1 म्हणजे पहिल्या प्रकारामध्ये झाकण काढण्यासाठी बघा हा साधा दांडा आहे आणि आपल्या डब्यात झाकण बघा, पत्र्याची झाकणं अशी येतात, काही काही येते रसगुल्ला वगैरे यांचे, त्या झाकणाला इथे मध्ये अडकवायला असतं, मग त्या ठिकाणी आपण अडकवतो. साधं एक स्क्रू ड्रायव्हर घेतलं समजा मी झाकण उघडायला, किंवा चमचा घेतला आहे समजा, तर आपण काय करतो, इथे तो चमचा टेकवतो, बरोबर. इथे तुमचं लोड आहे, इथे तुमचं झाकण आहे, भार आहे, मध्ये टेकू आहे आणि इथून तुम्ही बल लावणार, इथून तुम्ही दाबणार खालच्या दिशेने, बरोबर ना. खालच्या दिशेने जेव्हा दाबणार तेव्हा हे झाकण उघडणार. म्हणजे झाकण काढणे, याला म्हणतात झाकण काढणे. ती झाकण काढणे जी आहे ती पण पहिल्या प्रकारात मोडते. आणि तुम्हाला मी कैची सांगितलंच, हे एखाद दगड हलवायचं असेल तर तुम्हाला सांगितलंच इथे मध्ये टेकू लावावं लागतं. ही पहिल्या प्रकारची उदाहरणं. दुसरा प्रकार म्हणजे काय, भारमध्ये ना बघा, ही ढकलगाडी, इथे बघा हा चाक आहे, ह्या चाकामुळे ते पुढे पुढे ढकलतो आहे, इथे मध्ये वजन आहे, बरोबर. त्यानंतर दुसरं काय आहे, हे बघा या ठिकाणी मध्ये भारमध्ये ना म्हणजे लोड, हे बघा ह्या ठिकाणचे आपण अशा वस्तू आहेत अडकित्ता वगैरे ते यामध्ये मोडणार. गाडीचं जे झाकण असतं ना, गाडीचं आपण विंड हे असते दरवाजाचा असतो, त्यामध्ये पण तसाच प्रकार असतो. कसा लागतो दरवाजाबरोबर, इकडे त्याला टेकू असतो, हे इथे टेकवलेलं आहे ना, आणि मध्ये काय असतो, लोड असतो, आणि इथून आपण भार लावतो दरवाजा बंद करायला, कळलं. आणि तिसरा प्रकार म्हणजे बलमध्ये ब्रूमचं सांगितलं मी तुम्हाला, चिमटा सांगितलं आपला घरचा साधा चिमटा, हा आईस टॉंग आहे. हा आईस टॉंग म्हणजे काय, बर्फ पकडायचा चिमटा. आणि माशाचा गळ, इथे मध्ये बल लावलं आहे बघा, इथे चिटकवलं आहे त्याने आपल्या बॉडीला, कळलं ना. आणि इथे मासा पकडतो. त्या चित्रामध्ये तिन्ही प्रकारच्या तर्फांची काय दिली आहेत, उदाहरणं दिलेली आहेत. नेलकटर आपलं मात्र बाळांनो 2 प्रकारापासून तयार होतं. क्लास 2 लिव्हर आणि क्लास 3 लिव्हर लिहिल्या बघा. म्हणजे दुसरा प्रकार आणि तिसरा प्रकार मिळून नेलकटर बनतं. नेलकटर पहिल्या प्रकारात येत नाही, दुसरा आणि तिसरा प्रकार मिळून नेलकटर बनतं. कसं आपण बघूया बघा. नेलकटरला 2 पट्ट्या असतात, म्हणजे ना लोखंडाच्या 2 पट्ट्या असतात की नाही, आणि इथे तुम्ही काय करता, तुमचं नख कापण्यासाठी अडकवता. हे नेलकटर, मोठं नेलकटर दाखवलं बघा, हे मोठं नेलकटर दाखवलं. हा एक वरची पट्टी आणि ही खालची पट्टी, इथे असं नेलकटर आहे, बरोबर. आता पहिल्या इथे वरच्या पट्टीचं काय काम आहे, वरची रेजिस्टन्स म्हणजेच काय, लोड. या ठिकाणी तुम्ही काय करता, हे करत आहात म्हणजे एफर्ट म्हणजे बल लावता. तुमची वस्तू इथे तुम्ही अडकवता, तुमचं नख अडकवता, बरोबर. इथे वरच्या बाजूला टेकू असतो, टेकवलेलं असतं ना, आणि तुम्ही हा दांडा दाबता. हा दांडा तुम्ही काय करता, दाबता. कुठून दाबता, बल कुठे लावता, एफर्ट म्हणजे बल इथे लावता. बल जेव्हा इथे लावतं तेव्हा या ठिकाणी टेकतो आणि तुमचं नख कापलं जातं. आता नख पकडलं कुठे जातं, ह्या खोबरीमध्ये पकडलं जातं तुमचं नख. त्यामुळे इथे आहे तुमचं नख. रेजिस्टन्स म्हणजेच काय, तुमचं लोड इथे आहे, बरोबर. आणि इथे आपण टेकवलेलं आहे, इथे आपण खाली टेकवतो. आणि इथे मध्ये काय आहे, मध्ये
एफर्ट म्हणजे आपण काय करतो, जे बल आपण लावतो त्या ठिकाणी मध्ये लावतो. म्हणजे हा जो खालचा जो दांडा आहे तो एफर्टमध्ये म्हणजे बलमध्ये तिसऱ्या प्रकारात मोडतो. आणि वरचा जो दांडा आहे त्यामध्ये काय आहे, वरती मध्ये भार आहे, मध्ये काय रेजिस्टन्स भार आहे. म्हणून नेलकटर दुसरा आणि तिसरा प्रकार मिळून नेलकटर तयार झालेलं आहे. हां बघा, आता ह्या तक्त्यामध्ये मी सगळे प्रकार एकत्र दिलेले आहेत. पहिला प्रकार ज्यामध्ये टेकूमध्ये काय काय तर बघा, तराजू पहार जी दगड हलवण्यासाठी वापरली होती की नाही, किंवा आपण झाकण काढण्यासाठी आपण साधा स्क्रूड्रायव्हर वापरला होता. पक्कड, स्वयंपाकघरातील चिमटा, स्वयंपाक चिमटा म्हणजेच पक्कड, हा शब्द मी वेगळा काढला. ही पक्कड म्हणजे इलेक्ट्रिकच्या सामानातील, आणि स्वयंपाकघरातील पक्कड शब्द वापरला तरी चालेल, भांडी धरायचा जो असतो तो. आणि सीसॉ हे पहिल्या प्रकारामध्ये मोडतात. दुसऱ्या प्रकारात भारमध्ये ओपनर, ढकलगाडी आणि नेल कटर मी का लिहिलं का दोन्ही प्रकारात मोडतं. तिसऱ्या प्रकारात बलमध्ये मासे पकडण्याचा गळ आणि नेल कटर. असे या प्रत्येक प्रकारामध्ये हे उदाहरणं आहेत, ती तुम्हाला बाळांनो लक्षात ठेवायची आहेत किंवा पाठ करायची आहेत. आता हे चित्र बघा, कसलं चित्र आहे हे. इथे या स्त्रिया काय करत आहेत, दोरीच्या साह्याने पाणी काढत आहेत, बरोबर ना. पाणी काढत आहेत, बालदीभर पाणी आतून विहिरीतून त्यांना ओढून काढायला बल लावावं लागतं, बरोबर ना. बल लावावं लागतं जास्त, आणि त्यामुळे त्यांना जास्त परिश्रम करावे लागतात. मग त्यांना हे परिश्रम करायला लागू नयेत म्हणून अजून एक यंत्र आहे की जे साधं यंत्र आहे, त्याचा आपण अभ्यास करूया. पहा काय ते साधं यंत्र आहे. तर त्याच विहिरीवर पाणी ओढून न काढता अशी एक काय चाक बसवतात, ठीक आहे. आणि त्या चाकाला अशी खाच असते, खोबण नसते. त्याच्यावरून तुम्ही दोरी टाकलीत, बालदी आतमध्ये जाणार पाण्याने भरलेली, आणि तुम्हाला आता खेचायचं आहे ते वरच्या दिशेने. मग बल मात्र खालच्या दिशेने लावावं लागतं, खाली वाकून खेचावं लागतं, माहिती आहे ना मला. जेव्हा ही मुलगी खाली वाचून खेचणार त्यावेळेला हे चाक काय करणार, फिरणार. किंवा ही कप्पी जी आहे ना, कप्पी म्हणतात त्याला, पुली, ती फिरणार, कळलं ना. आणि त्याला जी दोरी आहे किंवा त्याला हा जो आस आहे तो पण महत्त्वाचा आहे. खाच असलेलं, कप्पी म्हणजे काय, खाच असलेलं चाक. आणि जेव्हा ही मुलगी ओढणार तेव्हा पाण्याची बालदी सहज वर येणार, तिला जास्त जोर लावायला नको. जर ही कप्पी नसती तर आलं असतं का तिला ओढता, ओढलं असतं, पण तिला जास्त बल लावावं लागलं असतं. म्हणजे भक्कम आधारावर बसवलेल्या आणि खाच असलेलं असं जे चाक असतं त्याला कप्पी असे म्हणतात. त्यामध्ये वरच्या दिशेने वस्तू उचलायची आहे आपल्या वर, पण बल मात्र खालच्या दिशेने लावावं लागतं. अशा प्रकारची कप्पी तुम्ही बाळांनो जे काम करतात ना, कुठलं इमारतीची कामं वगैरे असतात आणि सामान सिमेंट कॉन्क्रीटचा गिलावा तळाला केलेला असतो आणि 4थ्या-5व्या माळावर उचलायचं असेल तर काय करतात, अशा प्रकारची तिथे कप्पी असते. आणि त्या कप्पीवरून ते मोठं घमेलं खाली सोडतात. त्यामध्ये खाली असलेली माणसं काय करतात, भरून देतात, आणि वरती असलेला असा काय करतो, त्याला ओढतो. काय करतो, ओढतो, आणि मग ते गिलावा असलेलं घमेलं वर जातं. हे बघा, हा सुद्धा काय करत आहे बघा, कप्पी आहे, आणि त्या कप्पीवरून एक त्यात काय ठेवलेली, मोठी पेटी ठेवलेली आहे वाजवायची, त्या खेचतो आहे. हे लक्षात ठेवायचं, कप्पीच्या साह्याने वजन वर उचलण्यासाठी खालील बाजूने खेचावं लागतं. समोर उभं राहून तुम्ही खेचला तर कप्पी कार्य करणार नाही. हे डिव्हाइस विथ ए ग्रूड व्हील, ग्रूड म्हणजे काय, खाच असलेलं, ग्रूड म्हणजे खाच असलेलं व्हील, चाक आहे. अँड थ्रेड डिझाईन टू लिफ्ट द वेट. थ्रेड कशासाठी आहे, हा थ्रेड म्हणजे साधा धागा नाही, हा मजबूत धागा, विच इज डिझाईन देअर टू लिफ्ट द वेट. लिफ्ट म्हणजे वर उचलण्यासाठी, बरोबर ना. वजन जे आहे ते वर उचलण्यासाठी अशा प्रकारे खाच असलेलं जे चाक असतं आणि दोरी, याला पुली किंवा कप्पी असे म्हणतात. आता पुढचं एक यंत्र ते म्हणजे चाक आणि आस, म्हणजे व्हील अँड ॲक्सेल. बघा, बऱ्याच ठिकाणी गाडीचं चाक, बरोबर ना, गाडी चाकावर जेव्हा गाडी चालू करतात तेव्हा चाकं फिरतात. त्यामुळे हे चाक, आणि त्याला लक्षात ठेवा चाकाला मध्ये काय असतो, आस असतो. हा जो आस मधला जो दांडा आहे ना त्याच्याभोवती चाक फिरत असतं. तुम्ही चक्कीवर गेलात तरी पण बघा त्या ठिकाणी काय असतं, ते दांडे फिरवण्यासाठी पट्टा असतो. आणि कुठल्याही ह्या चाकामध्ये हा दांडा जो असतो तो दांडा त्याला फिरण्यासाठी मदत करतो चाकाला, मग त्याला ॲक्सेल म्हणतात. हे सुद्धा एक सिंपल मशीन आहे.
In the simple machine, a wheel is locked to a central axle. व्हील कशावर फिट केलेला आहे? एका सेंटर म्हणजे मधोमध असलेल्या आसावर. अँड दे रोटेट इच अदर वेन ए फोर्स इज अप्लाइड ऑन आयदर ऑफ देम. कशावरही तुम्ही फोर्स लावा, चाकावर फोर्स लावला तरी फिरणार आहे, ॲक्सिस पण तेव्हा फिरणार आहे. तुम्ही ह्याच्यावर बल लावा, कशावर? या आसावर, तरी फिरणार आहे, कारण फिट केलेलं आहे. हे चाक आणि आस काय केले असतात? फिट केलेले असतात. ह्या चित्रात तुम्हाला दिसत दोघंही फिरत आहेत बघा, आस पण फिरतोय आणि चाक पण फिरत आहे. अशा प्रकारे चाक म्हणजे काय? तर अशा प्रकारे एका मजबूत दांडा जो आहे त्याच्यावर जे फिट केलेलं असतं चाक, त्या दोघांना मिळून काय म्हणतात? चाक आणि आस असे म्हणतात. हे सुद्धा एक प्रकारचं साधं यंत्र आहे. हे बघा, तुम्हाला माहिती नाही आकाशपाळणा. आकाशपाळणा कसा फिरतो? मध्ये एक आस आहे, हा इथे गोल आहे ना, इथे बघा तुम्हाला दिसतं ते दोन मजबूत रॉड, तर ते त्याचे आस झाले आणि त्या आसाभोवती हे चाक फिरत असतं. तेव्हा आकाशपाळण्यामधील चाक आणि आस हे एक साधं यंत्र आहे. कळलं तुम्हाला? अजून कुठे? सायकलचं उदाहरण आठवा. सायकलमध्ये माहिती आहे ना, पॅन्डल मारलं की सायकलचं चाक फिरतं. का बरं फिरू लागतं? कारण हे पॅन्डल तुम्ही चित्रात नीट बघा, पॅन्डल कशाला जोडलेलं आहे? ह्या मागच्या बघा, मागचं जे हे आहे ना, चाक आहे ना, त्याला जोडलेलं आहे, बरोबर. चाक आणि चाकाचा हा आस, तर जेव्हा हे पॅन्डल फिरवलं जातं तेव्हा चाक फिरतं. दोन्ही चाकं फिरण्यास हे पॅन्डल काय करतं? मदत करतं. तर हे सुद्धा एक प्रकारचं साधं यंत्र आहे. इथे पण बघा, चाक हे आपण याच्यामध्ये पाहिलं बघा, मग अशी तर्फेच्या प्रकारामध्ये ही मुलगी आरामात ओढते आहे ही ढकलगाडी. का? जर हे चाक आणि त्यामध्ये चाक नसतं तर तिला ओढायला श्रमभर पडले असते की नाही. त्यामुळे ही जी ढकलगाडीची दुसऱ्या प्रकारात मोडते तिला चाकं असल्यामुळे चाकाने ॲक्सिस प्रकारचं सुद्धा ते एक साधं यंत्र ह्या प्रकारात सुद्धा मोडेल. म्हणजे ही जी ढकलगाडी जी आहे ना, ती दोन प्रकारात मोडते. हे पण बघा, आपण उतरण पाहिली आहे. आता उतरणीवरून त्याला हे पिंप ढकलायचं आहे, त्यामुळे त्याला चाकं असल्यामुळे तो सहज ढकलू शकतो. असंही उतरणीवरून ढकलायला सोपं पडतं, आपण पाहिलं सुरुवातीला उतरण साधं यंत्र आहे, पण असंही त्याला चाक असल्यामुळे ते ढकलणं सोपं जाणार आहे. आता पुढे यंत्राची निगा. आता एवढी यंत्र आपल्याला मदत करतात, साधी यंत्र की ज्यांच्यामुळे आपले कठीण काम सोपं होतं, कमीत कमी वेळात आपण काम करू शकतो. अशी यंत्र खराब होण्याची शक्यता असते, बरोबर ना. सततच्या वापराने झिजून जातात आणि म्हणून त्यांची निगा राखली पाहिजे. यंत्रावर धूळ बसून ती घाण होतात, तर त्यांचे जे काही भाग घासले जातात, त्यांची झीज होते, त्या ठिकाणी वंगण घातली पाहिजे. धूळ बसलेली आहे ती पुसून काढली पाहिजे. गंजलेले भाग जे खराब होतात ते त्या खराब झाल्यानंतर काम करत नाहीत, पण ते होऊ नये म्हणून त्यात तेल, वंगण वगैरे, ग्रीस लावतात. ग्रीस लावलं पाहिजे. त्यामुळे त्यांच्या यंत्रांची आपण काळजी घेणं आवश्यक आहे. हे बघा, शिलाई मशीन दाखवली आहे. शिलाई मशीनचे पण वेगवेगळे भागांमध्ये तेल घालतात. तेल घातल्यामुळे ती मशीन लवकर खराब होत नाही. आता हा बघा, मी एक चार्टच दिलेला आहे. काय काय करायचं यंत्रांची निगा राखताना? सर्व भाग पुसून स्वच्छ करायचे, कारण त्या धूळ बसते. घासणाऱ्या भागांवर वंगण सोडतात. वंगण म्हणजे तेल किंवा कारण घासलेल्या भाग घासले जाऊ नये, वंगण किंवा ग्रीस सोडतात. वंगण म्हणजे ग्रीसच एक प्रकारचं, जेणेकरून त्यांचं घर्षण होणार नाही आणि झीज कमी होईल. वापरात नसताना धूळ बसू नये म्हणून यंत्र झाकून ठेवायची. कळलं की नाही? हवामानाचा परिणाम होऊ नये म्हणून यंत्रातील धातूपासून बनलेल्या भागांना रंग देतात. रंग दिल्यामुळे काय होतं? त्यांना गंज चढणार नाही, कारण हवेतील नाही तर पाणी आणि बाष्प यामुळे गंज पकडतो. यंत्रे कोरडी राहतील याची दक्षता घेतली पाहिजे. सुक्या जागी ठेवायची. ओल्या जागी, आता उदाहरण मग आपण गावी हे फावडं वापरतो, टिकाव किंवा कुऱ्हाड, या सतत मातीशी संपर्क येतो ना या साधनांचा, माती खणण्यासाठी वगैरे. मग ती धुवून तेल लावून स्वच्छ कपड्यामध्ये गुंडाळून ठेवायची, जेणेकरून ती खराब होणार नाही. अशा प्रकारे आपण ह्या भागामध्ये पूर्ण पाठात काय शिकलो? कळलं. पहिलं आपण शिकलो मशीन म्हणजे काय, सिंपल मशीन म्हणजे काय शिकलो. मशीन्स आर यूज फॉर रिड्युसिंग एफर्ट अँड डुईंग मोर वर्क इन लेस टाईम. एफर्ट रिड्यूस करायचं म्हणजे काय? श्रम कमी, बरोबर ना. म्हणून यंत्र आपण वापरतो. आणि डुईंग मोर वर्क इन लेस टाईम, कमीत कमी वेळात जास्त काम यंत्राद्वारे केलं जातं. सम मशीन्स आर सिम्पल अँड सम आर कॉम्प्लेक्स. जसं आपण घरी वापरतो शिलाई मशीन आहे किंवा तुमचं मिक्सर आहे किंवा वॉशिंग मशीन,
यांच्यामध्ये अनेक यंत्राचे अनेक पार्ट एकत्र बांधलेले असतात, कळलं ना. त्यामुळे त्यातला एखादा भाग आपला सिम्पल मशीन पण असेल, पण अशी यंत्र बिघडली की आपल्याला रिपेअर करणं आपण करू शकत नाही. मग त्यातली आपल्या सिम्पल मशीन्स कुठली आपण ह्या पाठामध्ये पाहिली. वेज म्हणजे पाचर, लिव्हर म्हणजे तरफ, इन्क्लाइन प्लेन म्हणजे उतरण, पुली म्हणजे काय कप्पी, व्हील अँड ॲक्सल म्हणजे चाक. ह्या अशा प्रकारचे सिम्पल मशीन्सचा आपण अभ्यास केला. आता जे लिव्हर जे आहे त्याचे 3 टाईप पाहिले आपण, डिपेंडिंग अपॉन द पोझिशन ऑफ वॉट, एफर्ट, लोड अँड फालक्रम. म्हणजे बल, भार आणि टेको यांच्या स्थानावर आपण 3 प्रकार पाहिले तर्फेचे. पहिला प्रकार ज्यामध्ये टेकूमध्ये असतो, बल भार बाजूला. दुसरा प्रकार त्यामध्ये भारमध्ये असतो, टेकू आणि बल 2 साईडला. आणि तिसरा प्रकार बलमध्ये असतं, टेकू आणि भार 2 साईडला. आणि ह्या प्रत्येक प्रकारची उदाहरणं आपण पाहिलेली आहेत मुलांनो. ती उदाहरणं तुम्ही नीट लक्षात ठेवायची आहेत, वहीमध्ये लिहून काढायची आहेत, तरच ती लक्षात राहणार. आणि शेवटी ह्या मशीन्स जे आपलं एवढं काम देतात त्यांची आपण काळजी घेतली पाहिजे. दे शुड बी मेंटेन प्रॉपरली टू कीप देम इन गुड वर्किंग कंडिशन. सो इन टुडेज लेसन वी विल स्टॉप हिअर. आज आपण या भागात इथेच थांबूया. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असे अनेक एज्युकेशनल व्हिडिओ पाहण्यासाठी NCGL व्हर्च्युअलच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. बेल आयकॉन क्लिक करा, ज्यामुळे नवीन व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळतील.